छातीचा वेडा तुझ्यात जीव रंगला तुझ्यात तर ओके मित्रांनो, जो काही तुम्ही आता प्रिव्ह्यू बघितला असेल तो एकदम खतरनाक आणि विषयात व्हिडिओ एडिट झालेला आहे. असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे का आपलं अलाइट मशीन आहे त्याचीच गरज लागेल. आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नवे आले असता तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि कमेंट करून घ्यायचं. तर चला न वेळ घालवता आपण व्हिडिओ चालू करूया. सिंपल भावनं जे काही आपलं मटेरियल एक्सपोर्ट केलेलं आहे आपण अलाइट मशीन ॲप्लिकेशनमध्ये बघू शकता. बिटमार्क आणि शेक इफेक्ट आहे अशा प्रकारे दिसून येईल. वरची बिटमार्क दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक करून घेतल्यानंतर भावनं जो काही इकडे आपला तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो लावून घ्यायचा. चला सिम्पली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मीडियावरती जाऊन तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर याला पहिल्या बिटपर्यंत घेऊन यायचं. घेतल्यानंतर भावांनो इथून या फोटोला असं खालती ओढून घ्यायचं. अशा प्रकारे भावनं खालती ओढून घ्यायचं. जे काय आपले लेअर आहेत ते अशा प्रकारे त्याच्या खालती ओढून घ्यायचं. इथं यायचं भावनं इथं तीन पहिले इफेक्ट लावून दिलं. सिम्पली आपल्याला फोटो चेंज करून घ्यायची. इथं ग्रुप 1चं ऑप्शन दिसते, इथं एडिट ग्रुप नाव दिसतं बघू शकता. अशा प्रकारे 3 ग्रुप दिसून जाईल. ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3. सिम्पली ग्रुप 1वरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करून इथं खालती इमेज दिसतं. सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून कलर्स फिटच्या ऑप्शनवरती जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे चेंज करू शकता. सध्याचा मी भावनं अशा प्रकारे हा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा. इथं बघू शकता वरती प्लसचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती जाऊन अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आणि याला ॲडजस्ट करून घ्यायचं. बघू शकता की जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे वरती लागून गेलेला आहे. आणि तिन्ही पण ग्रुप असेल त्याला अशा प्रकारे बदलून घ्यायचा. आपला फोटो बघू शकता की आपला वरती फोटो लागला आहे. एवढं झाल्यानंतर इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर भाऊन इथं परत प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन आपला जो काही फोटो आहे तो घेऊन यायचा आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं. घेऊन गेल्यानंतर भाऊन इथं जेवढं पण बीट आहे त्याला आता मध्यातून कट करून घ्यायचं आहे. कट करून घेतल्यानंतर याला अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं. लेअरच्या खालती ओढून घ्यायचं. चला ते फटाकसे आपण लेअरच्या खालती ओढून घेऊ. आणि जेवढे पण आपण फोटो कट केले त्याला पण अशा प्रकारे लेअरच्या खालती ओढून घ्यायचं आहे. आणि याला पण अशा प्रकारे लेअरच्या खालती ओढून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जो काय ब्लॅकवाला इफेक्ट आहे सिम्पल त्याला आपल्याला कॉपी करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून इथं कॉपी इफेक्ट दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर जो काय हा पहिला फोटो आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इफेक्टवरती जाऊन जो काय आपण कॉपी इफेक्ट केला तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट बघू शकता की अशा प्रकारे जो काय आपला फोटो आहे तो पेस्ट होऊन जाईल. एवढं झाल्यानंतर भावनं परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर जो काय दुसरा इफेक्ट आहे सिम्पली याला पण कॉपी करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं इफेक्ट नाव दिसतो 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट त्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो बिटमार्क ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो जे काही आपले इकडले फोटो आहेत तर बघू शकता की जे काही आपले हे 3 फोटो आहेत त्याला पहिलेच इफेक्ट लावून दिलेला आहे. जे काही इकडले फोटो आहेत त्याला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं. इफेक्टवरती जायचं. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट याला पण इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि याला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर भावांनो जे का आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो पण तुम्हाला घेऊन घ्यायचा. प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मीडियावरती जायचं आणि जो का हा व्हिडिओ इफेक्ट आहे आपला बघू शकता तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा. आणि सिम्पल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. बिल्डिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून घ्यायचं. बघू शकता की जो का आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे तुमचा लागून जाईल. एवढं झाल्यानंतर भाऊंनो याला आपल्याला कॉपी करून घ्यायचं. इफेक्टवरती सिम्पली क्लिक करून घ्यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती इथं बघू शकता प्लसचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं कॉपी लेअर दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. तो कॉपी केल्यानंतर भाऊंनो इथं आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. दुसरा पण बीटवर सिम्पली दुसऱ्या बीटवर यायचं आहे. इथं प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं. बघू शकता की दुसऱ्या बीटवर पण दुसरा जो काही इफेक्ट आहे हा पेस्ट झाला आहे. इथं पण आपल्याला पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. तर बघू शकता की भावांनो तिन्ही पण आपल्या
फोटोला व्हिडिओ हे इफेक्ट पेस्ट झालेला आहे, व्हिडिओ इफेक्ट पेस्ट झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. एवढं झाल्यानंतर भावांनो समोर यायचं प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन जे काय आपलं बॉर्डर आहे ते तुम्ही लावून घ्यायचं आहे. बॉर्डर वगैरे जे काय लोगो वगैरे असेल तो अशा प्रकारे लावून घ्यायचा. याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे आणि जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. जेवढं पण HD हवं असेल तेवढं HD सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.